नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवरून सातत्यानं आपण अर्थशास्त्राशी संबंधित नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. असाच एक आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. नेपाळ इकॉनॉमिक क्रायसिस. अलीकडंच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने म्हणजेच IMFने इशारा दिला होता की जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या कोरोनामधून बाहेर पडत असतानाच युक्रेन आणि रशियाच्या युद्धामुळं अनेक देशांवर त्याचे परिणाम होणार आहेत. खास करून जे विकसनशील किंवा अविकसित अर्थव्यवस्था आहेत अशा देशांवर या कोरोनाचे आणि युक्रेन रशिया युद्धाचे परिणाम मोठे होणार आहेत. त्यामध्ये प्रचंड भाववाढ हा एक महत्त्वाचा विषय IMFने सांगितलेला होता. त्याचे उदाहरण म्हणून आपल्याला असं दिसून येतं आहे की श्रीलंका या देशामध्ये जी सिच्युएशन बदललेली होती किंवा त्यांच्या देशामध्ये जे आर्थिक अरिष्ट आलेलं आहे. पाकिस्तान हा देश अनेक दिवसापासून आर्थिक संकटात आहे. त्याचप्रमाणे नेपाळ हाही देश आता अलीकडच्या कालावधीत आर्थिक संकटात असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. म्हणून असं म्हणता येतं की श्रीलंकेनंतर नेपाळचीही अर्थव्यवस्था संकटात येताना दिसते. हे संकट आर्थिक स्वरूपाचं आहे आणि हे संकट दिवसेंदिवस वाढत चालल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. बघा, नेपाळ हा भारताच्या शेजारील राष्ट्र आहे. एक गरीब देश म्हणून या देशाकडं, शांततामय जीवन जगणारा देश म्हणून या देशाकडं पाहिलं जातं. या देशाची अर्थव्यवस्था आर्थिक संकटात अडकण्याची चिन्ह दिसून येत आहेत. नेपाळच्या अर्थव्यवस्थेवर दिवाळखोरीचे ढग दाटू लागल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कारण या देशामध्ये विदेशी गंगाजळीत घट झालेली आहे, बेरोजगारीत वाढ झालेली आहे, विदेशी कर्जात वाढ झालेली आहे आणि देशामध्ये वित्तीय तूट वाढत चाललेली असून देशामध्ये भाववाढ अतिशय वेगाने होताना दिसून येते. हे संपूर्ण संकट हे या देशाला आर्थिक संकटात ढकलणारी संकट आहेत. या सर्व विदेशी गंगाजळीतील घट, बेरोजगारीत वाढ, विदेशी कर्जात वाढ, वाढती तूट आणि भाववाढ यामुळं हा देश आर्थिक संकटात सापडण्याची चिन्ह दिसत आहेत. पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकट आहे. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून श्रीलंका आर्थिक संकटात आहे. असे असताना चीनच्या नादाला लागलेला तिसरा देश नेपाळ देखील आता कंगाल होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे नेपाळने चीन या देशाकडून घेतलेलं कर्ज त्यांना अडचणीत आणू पाहत आहे. नेपाळमध्ये जे आर्थिक संकट येऊ पाहतं आहे त्याची कारणं काय आहेत ते आपण पाहितली. त्यामध्ये जरा डीपमध्ये आपण पाहूयात. NRB ही नेपाळ राष्ट्र बँक नुसार आहे. त्या बँकेनुसार नेपाळ या देशामध्ये 67 महिन्यात सर्वात जास्त 7.14% भाववाढीचा दर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम आणि खाद्यपदार्थाच्या वाढत्या किमतीमुळे अडचणी वाढल्या आहेत. नेपाळ आपल्या संपूर्ण आयातीच्या 14% पेट्रोलियम उत्पादनावर खर्च करताना आपल्याला दिसून येतो. वाढत्या आयातीमुळे नेपाळची व्यापार तूट $18 अब्ज वर पोहोचलेली आहे. तूट, तेल उत्पादनाच्या किमतीत 26.34% आणि दळणवळणाच्या सेवेत 16.27% वाढ झाली आहे. हे चिन्ह या देशामध्ये आर्थिक संकट उद्भवण्याची कारणं असून परिणामही आपल्याला तो सांगता येईल. नेपाळच्या राष्ट्रीय बँकेने पेट्रोलियम उत्पादनाच्या आयातीवर नियंत्रण आणण्यास अर्थ मंत्रालयाला सांगितले आहे. म्हणजे ही सिच्युएशन पाहून जी नेपाळची राष्ट्र बँक आहे या बँकेने काही सजगता उपाय करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय केलेला आहे की पेट्रोलची जी सर्वाधिक आयात केली जाते त्यावर जो खर्च केला जातो आहे त्यामध्ये कपात करण्यासाठी पेट्रोलची आयातीवर नियंत्रण लादावे अशा पद्धतीच्या सूचना त्यांच्या मध्यवर्ती बँकेने त्यांच्या गव्हर्नमेंटला दिलेल्या आहेत, अर्थ मंत्रालयाला दिलेल्या आहेत. याशिवाय बँकांनी उगाचच विनाकारण कर्ज देऊ नये किंवा सहज मागताक्षणी कर्ज देऊ नये. योग्य कामासाठीच कर्ज द्यावं, कोणत्याही कामासाठी कर्ज दिलं जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना काढलेल्या आहेत. खास करून वाहन खरेदीसाठी कर्ज देऊ नये अशा पद्धतीचे निर्णय या देशामध्ये घेतला गेला आहे. त्याचबरोबर परकीय चलनाच्या साठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे नेपाळ सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कारण या देशातील जो विदेशी चलनाचा साठा आहे तो कमी झालेला असून तो केवळ 6 ते 7 महिने पुरेल एवढीच परकीय गंगाजळी या देशाकडं शिल्लक असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून या देशानं काही उपाययोजना केलेल्या आहेत. आयात प्रतिबंधक धोरण राबवण्यास प्रारंभ केला आहे. म्हणजेच पेट्रोलियम प्रॉडक्ट्स, सोन्यासह या वस्तूंच्या आयातीवर नेपाळने लावला बॅन. अशा पद्धतीची न्यूज येताना आपण पाहितलेली आहे. अनेक न्यूजपेपरमधून ही बातमी आलेली आपल्याला दिसून येईल. बघा, पेट्रोलबरोबरच नेपाळमध्ये मशिनरी,
सोने चांदी, रेडीमेड कपडे, विद्युत उपकरणे, कापड, तांदूळ, धान, मोटार डिव्हाइस, पेट्रोलियम उत्पादने, सायकल यासारख्या उत्पादनांना आयात करता येणार नाही, त्या आयातीवर बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीच्या उपाययोजना नेपाळ सरकारने केलेल्या आहेत. कारण नेपाळमध्ये आर्थिक संकट भेडसावत असताना आपल्याला दिसून येतं आहे आणि या संकटाचे परिणाम भयावह होतील. कारण श्रीलंकेची जी स्थिती झालेली आहे तीच स्थिती नेपाळची देखील होऊ शकते आणि जर योग्य वेळी योग्य उपाय केले नाही तर. आपण म्हणजेच आपल्या भारत देशानं श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ या देशांच्या संकटातून धडा घेणं गरजेचं आहे. कारण आपले हे शेजारी राष्ट्र आहेत. असं म्हटलं जातं की शेजाऱ्याला सर्दी झाली तर ती आपल्यापर्यंत पोहोचते. आर्थिक संकटाचंही काहीसं तसंच असतं. कारण आर्थिक संकट हे एकट्या देशामध्ये निर्माण होत नाही. अलीकडच्या कालावधीमध्ये जागतिकीकरणाचा वावर आहे आणि जागतिकीकरणामुळं एका देशातील संकट दुसऱ्या देशात सहजरित्या पोहोचतं. कारण हेच पहा ना, नेपाळमध्ये आपल्या देशातून पेट्रोलची निर्यात केली जात होती आणि त्यातून आपल्याला विदेशी चलन प्राप्त होत होतं. परंतु अलीकडच्या कालावधीत नेपाळने घेतलेला निर्णय त्यांच्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी आयातीवर त्यांनी निर्बंध घातले आणि पेट्रोलच्या आयातीवर त्यांनी निर्बंध घातल्यामुळं आपल्या देशातून जे पेट्रोलची निर्यात होत होती ती थांबली आणि त्यातून जे विदेशी चलन आपल्याला मिळणार होतं तेही कमी होणार आहे. म्हणजे असेच जे संकट असतं ते संसर्गजन्य रोगाप्रमाणे असतं. हे आर्थिक संकटही तसंच आहे. कारण एखाद्या देशामध्ये जर ते निर्माण झालं, तुम्ही 2007-08मध्ये अमेरिकेमध्ये आलेली सबप्राईम लोनमुळं निर्माण झालेली मंदी संपूर्ण जगामध्ये कशी पसरली ते तुम्हाला माहिती आहे. अलीकडच्या काळात नैसर्गिक संकटाबरोबरच युद्धासारख्या परिस्थिती उद्भवताना दिसत आहेत आणि या परिस्थितीचा परिणाम अनेक देशांवर होताना दिसतो आहे. त्यामुळं प्रत्येक देशानं सजग राहिलं पाहिजे. आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेतले पाहिजे जेणेकरून देशाचं नुकसान होणार नाही किंवा आर्थिक संकटात देश अडकणार नाही. यासाठी सर्व देशांतील धोरणकर्त्यांनी योग्य पद्धतीनं जे आवश्यक आहे त्या बाबीवर खर्च करून जो अनावश्यक खर्च टाळला पाहिजे आणि देशामध्ये सर्वांना सुखी जीवन जगता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा ज्या पद्धतीनं श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान यासारखे देश आर्थिक संकटात अडकत चाललेले आहेत, असेच अनेक देश अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हे एक जागतिक संकटच पुढं येण्याची शक्यता आहे. म्हणून सर्वांनी सजग होणे गरजेचे आहे. धन्यवाद.